राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भेसळयुक्त आणि प्रतिबंधित अन्न पदार्थांविरोधातील कारवाईला वेग आला आहे। बुलढाणा जिल्ह्यातही अन्न व औषध प्रशासनाने गेल्या 1.5 महिन्यात धडक कारवाया करत तब्बल 58 लाखहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। विशेष म्हणजे 2 प्रकरणांमध्ये मकोका अंतर्गत कारवाईसाठी प्रस्तावही सादर करण्यात आला आहे। अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीनंतर राज्यभर प्रतिबंधित अन्न पदार्थ आणि भेसळ करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू आहे। त्याचाच परिणाम बुलढाणा जिल्ह्यातही पाहायला मिळत आहे। 1 एप्रिल पासून जून महिन्यापर्यंत अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यात एकूण 10 प्रतिबंधित कारवाया केल्या आहेत। या कारवाईत तब्बल 58,70,901 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। याशिवाय गंभीर स्वरूपांच्या 2 प्रकरणांमध्ये संबंधित आरोपींविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे। या दोनही प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये FIRही दाखल करण्यात आले असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी दिली। माननीय आयुक्त श्री तुकाराम मुंढे सर आपल्याकडे जॉईन झाल्यापासून आपण प्रतिबंधित अन्न पदार्थ ज्याला की गुटखा, पान मसाला, सुगंधी तंबाखू म्हटलं जातं, अशा आतापर्यंत आपण एकूण 10 कारवाया घेतलेल्या आहेत। त्यामध्ये आपण जवळपास 54,70,901 रुपयाचे प्रतिबंधित अन्न पदार्थ साठा जप्त केलेला आहे। त्यामध्ये वाहन देखील जप्त करण्यात आलेलं आहे आणि आपण 10 प्रकरणी संबंधितांच्या विरुद्ध FIR सुद्धा दाखल केलेले आहेत। आणि आता सध्या माननीय अन्न सुरक्षा आयुक्तांच्या निर्देशानुसार 2 केसेसमध्ये मकोका सुद्धा आपण FIR मध्ये इन्वोक केलेला आहे। त्यानुसार कारवाई देखील सुरू आहे। यापुढे जे विक्रेते संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून प्रतिबंधित अन्न पदार्थ विक्रीचा प्रयत्न करतील त्यांच्या विरुद्ध मकोका प्रस्तावित करण्यात येईल।